हे बघा, हे आमचे क्लासरूम असायचे. बापरे, तुम्हाला दाखवतो वॉटरमेलन. इथे आधी पण बसायला भेटायचं माहीत नाही. हा आपला चेस कोर्ट. चेस तर कधीच खेळलो नाही इथे. चेस कोर्ट मस्त. Hi guys, welcome back to our new video. It's me Ankit. Guys, you know what? Some places never change and yet they hold so many memories. Today I'm back at Somaya, not as a student but to collect my MCOM certificate after 5 years. I know it's so weird. आपको लगता रहेगा कि 5 साल किधर सोया था, but सच में याद नहीं था, लिटरली भूल गया था. It's weird but good. Let's see. चला बघूया आता कॉलेजमध्ये किती काय चेंज झालं आहे, किती गोष्टी अजून कशाच आहेत. पण त्याआधी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड डू फॉलो ऑन माय इंस्टाग्राम. चला जाऊया कॉलेजमध्ये, तुम्हाला दाखवतो किती काय गोष्टी चेंज झाल्यात आणि काही गोष्टी तशाच आहेत. हा आपला मेन गेट कॉलेजचा. आपल्या कॉलेजची पार्किंग इथे मला लक्षात आहे. आपण जेव्हा टीवायला होतो तेव्हा आपल्याकडे बाईक घेतलेली आपण, तेव्हा मी आपली एक पार्किंग फिक्स असायची. मला दाखवतो. याच झाडाखाली आपण पार्क करायचो गाडी आणि नंतर तो आपला एंट्री गेट. आता बघूया आपल्याला आतमध्ये सोडतो की आपल्याकडे ID वगैरे काय नाही. सोमया विद्याविहार. लेट्स गो. आतमध्ये आलो आपण. चला बघूया किती काय गोष्टी चेंज झाल्यात आता. हा आपला 4 वेज आहे कॉलेजचा. इथे आम्ही तर सगळ्यांसाठी थांबायचो. हा एक स्पॉट असायचा जिकडे आम्ही सगळे भेटायचो मित्र, आणि त्याच्यानंतर आम्ही लेक्चरला जायचो. 4 वेज बघा. हा एक गेट आहे, हा एक गेट आणि हा एक गेट. ही आपली बिल्डिंग औरोबिंदो. ह्याच्यात जाऊया आधी आणि सर्टिफिकेट कलेक्ट करूया आधी. एक गोष्ट जी अजून चेंज झाली आहे, लिफ्टमध्ये लाईन तशीच आहे, त्यामुळे आपण आधी पण स्टेअरनीच जायचो, आता पण स्टेअरनीच जातोय. चला जाऊया. इलेव्हन 12ला आपण तिकडे होतो, सोमया ज्युनियर कॉलेज, आणि नंतर FY पासून MCOM पर्यंत औरोबिंदो. हे बघा, हे आमचे क्लासरूम असायचे. बापरे. आता माईक वगैरे लावलं आहे रे क्लासरूममध्ये. हे असे आमचे क्लासरूम असायचे. आम्ही बसायचो लास्ट बेंचवरती. क्लासरूम खाली कॅमेरा पण लावला आहे बघा इथे, दिसतं कॅमेरा, माईक. वा, डेव्हलपमेंट आणि इम्प्रूव्हमेंट खूप झाली आहे. पण ज्या कामासाठी आलो आहे ते आपलं सर्टिफिकेट आपल्याला भेटलं आहे. ते स्टाफ पण माझ्याकडे हसत होते. ते पण बोलत होते 5 वर्ष काय झोपलेला काय. हे बघा, आपण कंप्लीट केलं आहे MCOM 2019मध्ये आणि आपण सर्टिफिकेट घ्यायला आलो आहे, पासिंग सर्टिफिकेट 2025मध्ये. काही आता आपण त्या जागी जातो आहे. त्या जागी आपण कॉलेजच्या 7 वर्षात कधीच नाही गेलो आहे, ती म्हणजे कॉलेजची लायब्ररी. हे बघा, ते आपण कधीच नाही आलो कॉलेजच्या 7 वर्षात आणि आत्ता येतो. कॉलेजचं कॅन्टीन. आपण कॉलेजचा फेमस असा कॅन्टीनमध्ये असणारा हा जो समोसा पाव आहे तो घेतला आहे. याच्यात फक्त चेंज एवढाच झालं आहे की सुकी चटणी नाही. आता टेस्ट करून बघूया की टेस्ट तशीच आहे की चेंज झाली आहे. थोडी सेम वाटते पण चांगला आहे समोसा पाव. खाऊया आता. चला आता जरा कॉलेजचा कॅम्पस फिरूया, बघूया काय काय चेंज झालं आहे, कुठे कुठे काय काय आहे. बघा, हे माझं 11-12चं कॉलेज. SK सोमया विनय मंदिर ज्युनियर कॉलेज.
इथे मोठं ग्राउंड आहे कॉलेजचं, बघू शकता तुम्ही. जेव्हा मी 11-12ला होतो ना तेव्हा मी या कट्ट्यावरती बसायचो. फुल शांत कॅम्पस आहे. आधी पण तसाच होता, आता पण तसाच आहे. बघा झाडं बिडं लावून जरा सुंदर केलाय कॅम्पस अजून आधीपेक्षा. इथे तेव्हा काहीच नव्हतं. इथे कुठेतरी ना मॅगी हाऊस होतं, मॅगी हाऊस. बघूया ते आहे का अजून. एक वॉटरमेलन पण आहे तिकडे, तो पण दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा मॅगी हाऊस. इथे आम्ही फक्त पावसाळ्यात यायचो. मी तर फक्त स्पेशली पावसाळ्यात येतो मॅगी खायला. तुम्हाला फक्त दाखवतो, आता काय आपण खायची नाही. बेस्ट प्लेस होता चिल आउट करायला. छोटं तेव्हाच असं जागा होती, तिकडे मी क्रिकेट खेळायचो. आता तिथे रोड केला आहे, पण इथे होती छोटी जागा, हीच आहे वाटतं ती जागा. हां, तिकडे आम्ही क्रिकेट खेळायचो, बॉक्स क्रिकेट. बघा एक कॅन्टीन आहे ते आतमध्ये, इंजिनियर कॉलेजचा कॅन्टीन. इथे आतमधल्या साईडला एक ग्राउंड पण आहे. बघूया ते आहे का अजून ग्राउंड. हे ग्राउंड होतं छोटं, कसं झालं यार ग्राउंड. काहीच ग्राउंडवरती काहीतरी बांधलं आहे यांनी. ग्राउंड खूप छोटं झालं आता, आधी खूप मोठं होतं. इथे टुर्नामेंट व्हायच्या ओव्हर आमच्या. आणि इथे पण आम्ही बॉक्स क्रिकेट खेळायचो. येस. आणि हे एकदम मोठं ग्राउंड होतं यार. काहीतरी बांधलं आहे तिकडे, काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण इथे ओव्हर आमच्या टुर्नामेंट व्हायच्या, माहीत नाही. चेंजेस तर झालेत. भाई दमलो यार कॉलेज फिरून फिरून, खूप दमलो यार. कॅम्पस संपतच नाही. हां काही सोमायच्या कॉलेजमध्ये एवढ्या बिल्डिंगी आहेत ना, पण मला फक्त ना नेहमी एकच बिल्डिंग आवडायची, आणि आता पण मला तीच बिल्डिंग आवडते. हीच ती बिल्डिंग. इथे जे स्टेअर्स आहेत ना आधीचे, ते मला आधी पण खूप आवडायचे, आता पण खूप आवडतात. तुमची सर्वात फेवरेट बिल्डिंग कोणती होती तर सांगा कमेंटमध्ये. मला तर ही आवडायची बिल्डिंग, इंजिनियर कॉलेजची. बेस्ट होती यार ही. बघा ना याचा आजूबाजूचा हे बघा, कॅम्पस बघा. चिल आउट करायला झोन, बसायला जागा खूप होती. म्हणून मला आधी पण हीच बिल्डिंग आवडायची. या ग्राउंडच्या बाजूलाच बास्केटबॉल कोर्ट बांधला आहे. तेव्हा पण पब्लिक बास्केटबॉल व्हॉलीबॉल खेळायची, पण तेव्हा असा कोर्ट नव्हता. आता ह्यांनी थोडंसं कॉन्क्रीटचा कोर्ट बांधला आहे बास्केटबॉल, आणि इकडे व्हॉलीबॉल पण आहे पुढे. आणि तिकडे ती शेड दिसते, ती शेड पण नव्हती आधी ग्राउंडला. आणि सर्वात इंटरेस्टिंग जो स्टॅच्यू आहे, हा स्टॅच्यू तर मला अजूनपर्यंत समजला नाही काय इथे. अजून आहे तो स्टॅच्यू, बघा. ठीक आहे, एनिवेज आता तुम्हाला दाखवतो चेस कोर्ट सोमयाचा. इथं बघूया तिकडे आहे काय. या पण चेस कोर्टच्या आधी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो मी, सर्वात सुंदर अशी. बघा तुम्ही, सर्वात सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती. कशी वाटते ही मूर्ती सांगा. मस्त मूर्ती आहे. हा आपला चेस कोर्ट. चेस तर कधीच खेळलो नाही इथे, पण चेस कोर्ट मस्त होतं इकडला. बघा उभं राहून चेस खेळायचा है ना. मी कधीच नाही खेळलो, पण आता इथे सगळं बांधलं. हे सगळं आत्ता बांधलं आहे, आधी काहीच नव्हतं. मस्त केलं आता चेस कोर्ट. भाई हा ब्रिज, या ब्रिजला कसा विसरू शकतो यार. जेव्हा 11वी-12वीला होतं तेव्हा हाच तर ब्रिज होता फोटोशूटसाठी. हीच तर जागा होती. 11-12ला एवढे फोटोशूट केलेत ना इथे, तर त्याचे जर मला फोटो भेटले ना तर मी टाकेन. हाच ब्रिज होता. मी नक्की टाकेन फोटो, तुम्हाला दाखवेन.
अजून थोडं याला मेंटेन केलं आहे. आणि हे आपलं मॅनेजमेंटचं कॉलेज. या बिल्डिंगचं नाव बघा काय, चाणक्य. आई फुल रिलेटेबल नाव. बॅक साईडला जाऊया, बघूया बॅक साईडला काय काय अजून येते. आणि ही कॉलेजची सर्वात बेस्ट जागा ऑडिटोरियम. कोणाकोणाला आठवते ही जागा बघा, कमेंटमध्ये जरा सांगा. इथे कोणी कोणी बसून चिल आउट केलं आहे, प्रोजेक्ट कंप्लीट केले आहेत किंवा स्टडी केलं आहे, असाइनमेंट कंप्लीट केलेत. मी तर इथे बसून खूप काय केलं आहे. सांगा जरा कमेंटमध्ये इथे बसून कोणी कोणी काय काय केलं आहे. मी तर प्रोजेक्ट कंप्लीट केलेत, असाइनमेंट केले आहेत, चिल केलं आहे, लेक्चर बंक करून बसलो आहे. फक्त लेक्चर बंक करून फुल टाईमपास केला आहे. कोणासोबत केलं आहे जर तो व्हिडिओ बघत असेल हा तर त्याला समजलं असेल. या कमेंटमध्ये जरा सोमयावाले लवकर. इथे एक मॅनेजमेंटचं कॅन्टीन होतं आणि या साईडला पण आम्ही क्रिकेट खेळतो. इथे पण छोटं ग्राउंड होतं एक. हे बघा मॅनेजमेंटचा कॅन्टीन. सोमयाचा कॅम्पस आहे ना खूप मोठा आहे गाईज, खूप मोठा आहे. इथे काहीतरी नवीन बांधलं यार, बघूया थांब. हा एक दुसरा गेट होता मागच्या साईडचा. पण एक नवीन कॅफेटेरिया बांधला आहे. बघा हा कॅफेटेरिया आहे. अच्छा ही नवीन बिल्डिंग आहे, एकलव्य बिल्डिंग ना, आय थिंक हे स्पोर्ट्ससाठी आहे. हां हे बघा दिसतंय, सोमया स्पोर्ट्स अकॅडमी. वाव चांगलं केलं ना. हे बघा स्विमिंग पूल आहे आतमध्ये आजच्या गावात. हे बघा आतमध्ये स्विमिंग पूल आहे. आता आपल्याला आतमध्ये जायला देणार नाही, पण बघा दिसते तुम्हाला आतमध्ये स्विमिंग पूल बांधले भाई. हे का नव्हतं यार आमच्या टायमाला. शे गाईज इथे तर टीटीचे टेबल लावलेत भाई साहेब. हे बघा टीटीचे टेबल, ते पण 3-3. वा. सोमयाचा कॅम्पस फिरायला आधी पण खूप पाय दुखायचे, आता पण खूप पाय दुखतात. एवढा मोठा कॅम्पस आधी पण कंटाळा यायचा. मी 5 वर्षात जे एक्सप्लोअर केलं ते तुम्हाला एका दिवसात नाही दाखवू शकत. 5 नाही 7 वर्षात. बापरे जाम पाय दुखायला लागले. हे बघा कसं आहे, बरं आहे ना. बघतोय वॉटरमेलन. तुम्हाला आवडतो का वॉटरमेलन? हा बघा तुम्हाला दाखवतो वॉटरमेलन. इथे आधी पण बसायला नाही भेटायचं, माहीत नाही का. लोकांना आवडतं इथे बसायला वॉटरमेलनवरती. KJ सोमयामध्ये कोण कोण होते या कॉलेजमध्ये? KJ सोमया आर्ट्स अँड कॉमर्स. तुम्हाला जर कॉलेजची आठवण येत असेल सांगा जरा कमेंटमध्ये तुमच्या आठवणी. हाय गाईज आपलं जे मेन मोटिव्ह होतं सर्टिफिकेट कलेक्ट करायचं ते तर झालं आहे, पण त्याबरोबर ज्या मेमरीज रिकलेक्ट झाल्या आहेत आपल्या, खूप बरं वाटलं सगळे प्लेस परत विजिट करून. 7 वर्षात जे मी एक्सप्लोअर केले ते तुम्हाला मी एका दिवसात तर नाही दाखवू शकत. पण जर माझे कॉलेजचे मित्र हा ब्लॉग बघत असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. अँड तुमच्यापैकी कोणी पण जर सोमयाचा ॲक्सिडेंट असेल आणि जर हा ब्लॉग तुम्हाला थोडेसे तुमचे जर मेमरी रिकलेक्ट झाले असतील या ब्लॉगमुळे तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा ब्लॉगसाठी. या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. अँड वन लास्ट टाईम सायनिंग आउट फ्रॉम द सोमया. बाय बाय.